हिंदू संस्कृती हजारो वर्ष जुनी आणि अनंत परंपरांनी युक्त अशी आपली ही भारतीय संस्कृती. त्यातून मग साऊथ इंडिया, दक्षिण भारतात प्रचंड मोठमोठी पुरातन मंदिरं, ज्यांचं डिझाईन म्हणजेच जे काही त्या काळातलं वास्तुशास्त्र होतं ते इतकं प्रगत होतं की आजच्या वैज्ञानिकांना, आजच्या आर्किटेक्ट लोकांनासुद्धा संभ्रमात पाडणारं काही मंदिरांचं डिझाईन. मग त्यामध्ये अगदी तुम्हाला जवळची उदाहरणं द्यायची तर कोल्हापूरची महालक्ष्मीचं जे मंदिर आहे, तिथं जी सूर्याची किरणं बरोबर महालक्ष्मीच्या पावलांपासून हळूहळू सरकत तिच्या चेहऱ्यापर्यंत येतात. काय आहे ते डिझाईन, केवढं प्रगत होतं त्या काळात. कोणार्कचं सूर्यमंदिर अचंबित व्हायला होतं. अशी अनेक ठिकाणं, अशी मंदिरं आहेत. कारण त्या काळात वीज तर नव्हती, विजेचा शोध अजून लागायचा होता. अक्षरशः बिहार इथल्या कैमूर जिल्ह्यातल्या पर्वतीय भागामध्ये अतिशय पुरातन असं एक मंदिर आहे. म्हणजे जवळपास इसवी सन 108 याच्या आसपास, त्याच्या पूर्वीच हे मंदिर बांधलं गेलं. आणि या मंदिराची खासियत अशी आहे की हे अष्टकोनी मंदिर आहे. नॉर्मली आपण पाहतो मंदिर हे चौकोनी आहे किंवा गोल प्रकारात आहेत, परंतु हे माता मुंडेश्वरीचं मंदिर इसवी सन 108च्या आसपास बांधलेलं आजही ते व्यवस्थित उभं आहे बिहारमधील कैमूर या जिल्ह्यातल्या पर्वतावरती. महिषासूर मर्दिनी या रूपामध्ये मा मुंडेश्वरी तिथं विराजमान आहे. आणि 108 इसवी सनापासून आजपर्यंत म्हणजे जवळपास 1918 वर्ष झाली या मंदिरामध्ये व्यवस्थित पूजा अर्चा, जे काही परंपरेनुसार तिथं विधी होतात ते आजही होत आहेत. म्हणजे भारतातलं हे एक पुरातत्व खात्याने सुद्धा, म्हणजेच ASI जी आपली संस्था आहे, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया, यांनी सुद्धा या मंदिराचं महत्त्व अधोरेखित केलं आहे. आणि एक पुरातन मंदिर म्हणून या मंदिराकडं आजही कित्येक पर्यटकांचा ओढा असतो. आता गुरुवारची बकरी ईद, अनेक बकऱ्यांची कुर्बानी दिली गेली, बकरी कापली गेली. अल्लाहचा वाटा, इतर लोकांचा, गरिबांचा वाटा, असं सगळं त्या मासाचं वाटपसुद्धा काल झालं गुरुवारच्या दिवशी. परंतु या माता मुंडेश्वरी मंदिरात सुद्धा अजबळीची संकल्पना राबवली जाते हजारो वर्षापासून. म्हणजेच 1918 वर्ष झाली या मंदिराची स्थापना होऊन. त्यामध्ये बकऱ्याला बळी देण्याची संकल्पना, तसं पाहिलं तर आपल्या या हिंदू धर्मामधल्या अनेक देवींच्या देवळामध्ये या अजबळीची संकल्पना राबवली जाते, परंपरा पाळली जाते. त्यामध्ये सुप्रसिद्ध तुळजाभवानीचं मंदिरसुद्धा आहे. आणि अक्षरशः प्रशासकीय सुपर क्लास 1 गॅझेटेड ऑफिसर्स त्या अजबळीच्या बळी देण्याच्या प्रसंगाला हजर राहावेत, अशी सुद्धा परंपरा आहे. आता ही परंपरा ती चांगली का वाईट या खोलात जायचं नाही आहे. माता मुंडेश्वरीच्या मंदिरात सुद्धा हा बकऱ्याचा बळी दिला जातो. परंतु या परंतुसाठीच आणि ही माहिती देण्यासाठीच हा व्हिडिओ मी करतो आहे. ऐकून मला मोठं आश्चर्य वाटलं. आणि आजही
त्या ठिकाणी त्याच पद्धतीने बकऱ्याचा बळी दिला जातो. काय पद्धत आहे? बकऱ्याला त्या माता मुंडेश्वरीच्या गाभाऱ्यासमोर आणलं जातं आणि त्यानंतर त्याला कापण्यासाठीची सगळी व्यवस्था पण केली जाते. परंतु माता मुंडेश्वरीचे जे कोणी भक्त पुजारी आहेत, तिची सेवा करणारे जे कोणी पुजारी आहेत मंदिरातले, त्यांना पाचारण केलं जातं. त्या बकऱ्यावरती ते पुजारी त्यांचा एक ठरलेला जो मंत्र आहे ते मंत्रोच्चार करत अक्षता टाकतात आणि त्या मंत्रोच्चाराचा आणि त्या अक्षतांचा परिणाम असा होतो, तो कापण्यासाठी आणलेला बकरा त्याच ठिकाणी त्याला काहीही इजा न होता तो बेशुद्ध पडतो. म्हणजेच त्या बकऱ्याची थोड्या वेळासाठी शुद्ध हरपते आणि मग तेवढ्या वेळात माता मुंडेश्वरीची पूजा अर्चा ही सगळी उरकून घेतली जाते आणि बकऱ्याला आपोआप शुद्ध येते आणि तो त्या ठिकाणी उठून उभा राहतो आणि मग धावत त्याच्या जागेकडे निघून जातो. आता अशी जर बळीची संकल्पना सध्या अस्तित्वात असलेल्या आपल्या देवी देवतांच्या देवळामध्ये याच पद्धतीने जर राबवली गेली तर कित्येक बकऱ्यांचा जीव वाचू शकतो ना. आता ही सगळे जे ॲनिमल लवर्स आहेत त्यांनी ह्या संकल्पनेला थोडासा पाठिंबा दिला पाहिजे आणि नक्की तो मंत्रोच्चाराने तसा परिणाम होतो का? होत असेल तर मग ते मंत्र इतर काही पुजाऱ्यांना शिकवता येतील का? ज्या ठिकाणी बकरी ॲक्च्युली कापली जातात, रक्त सांडलं जातं त्यांचं, ती पद्धत, ती परंपरा, त्या गोष्टीला आपल्याला फाटा देता येईल का या आधुनिक युगात? असा विचार करण्यासाठी थोडासा मी प्रवृत्त झालो आहे आणि म्हणूनच लोकांच्या मनापर्यंत ही संकल्पना मला आवडली आहे. माता मुंडेश्वरीचे लाख लाख आभार. जय माता मुंडेश्वरी. आज इसवी सनाच्या 108 या वर्षी स्थापित झालेल्या या मंदिरातली ही घटना, अशा पद्धतीने बकऱ्याचा बळी देणं हे तुम्हाला आवडलं का? नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये त्याच्याविषयी उल्लेख करा. आणि अर्थात आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त ॲनिमल लवर्स यांना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून आपल्याला हे पाहता येईल की जर भारतातल्या एका प्राचीन मंदिरात, आत्तापर्यंत मी ऐकलेलं हे प्राचीन मंदिर जवळपास 1918 वर्ष, ज्या मंदिरामध्ये त्या पूजा अर्चेमध्ये कोरोनाचा काळ सोडून दिला तर कधीही खंड पडला नाही असं बोललं जातं. आणि आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेनेसुद्धा ज्याचं पुरातत्व, ज्याचं प्राचीन काळातलं हे मंदिर आहे ही गोष्ट अधोरेखित केली आहे आणि जगभर त्याला प्रसिद्धी दिली आहे. अशा या मंदिरातल्या या बळी देण्याच्या अशा मंत्रोच्चाराच्या संकल्पनेला आपण सगळ्यांनी मिळून जर पाठिंबा दिला आणि या गोष्टीचा प्रसार जर प्रत्येक मंदिरात झाला तर किती बकऱ्यांचे प्राण वाचतील. हा विचार सहज मनाला स्पर्शून गेला आणि मग तो विचार तुमच्या मनापर्यंत पोहोचवावासा वाटला, म्हणूनच हा व्हिडिओ. चला, माता मुंडेश्वरीच्या मंदिराला जर तुम्हाला इच्छा असेल तर नक्की तिथे एकदा व्हिजिट करा. महिषासूर मर्दिनीच्या रूपामध्ये माता मुंडेश्वरी त्या मंदिरामध्ये विराजमान आहेत. बिहार राज्य आणि कैनूर जिल्हा पर्वतीय प्रदेश आहे. ज्यांना पर्वतावर चढण्याचा काही त्रास आहे तब्येतीच्या अनुषंगाने, त्यांनी तिथं योग्य ती सखोल चौकशी केल्याशिवाय तिथं जाऊ नये अशी एक विनंती करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. पाहत राहा, ऐकत राहा कविप्रविश्य यूट्यूब चॅनल. 9605 व्हिडिओंचा अनमोल खजिना.